महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। तर जर तुमचा ITI झालेला असेल इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या ट्रेडमध्ये, तर महावितरणमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची तुम्हाला संधी आहे। तर त्याकरता जर तुम्ही सातारा जिल्ह्यातले असाल तर तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं हे सेशन आहे। आता नेमकं काय त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ते सांगतो, पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, आता नेमकी अप्रेंटिसशिप कुठची आहे तर महावितरणमधली अप्रेंटिसशिप आहे। त्याच्यासाठी पात्रता ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या दोनपैकी एका ट्रेडमध्ये त्यांच्यासाठी, आणि लोकेशन आहे ते आहे सातारा पूर्ण सर्कल म्हणजे त्याला मंडल म्हणू। ठीक आहे, याच्यामध्ये एकूण 260 पदे आहेत, 260। आता तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक पाहिजे असेल किंवा तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाईज डाउनलोड करायची असेल तर आपलं जे CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आपण सर्व अपलोड करून ठेवलेलं आहे। तर तिथनं तुम्ही काय करू शकता, ॲडव्हर्टाईज डिटेलमध्ये डाउनलोड करून वाचू शकता आणि अप्लाय करण्याची लिंक पण तिथनं मिळवू शकता। ठीक आहे, आता जे ॲडव्हर्टाईज आहे ते महत्त्वाचे, याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्याशी शेअर करतो, इतर तुम्ही वाचू शकता जे की गरजेचे नाही आहे, कामाकामाचे वाचून देतो। ठीक आहे, बघा सातारा मंडलमध्ये आहे आणि याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातला सर्व भाग येतो त्याच्यामध्ये। तर बघा क्वालिफिकेशन काय असणार, तुमचं SSC म्हणजेच 10वी झालेलं असलं पाहिजे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, इथं HSC लिहिलं आहे किंवा 10+2 लिहिलं आहे, 12वीचा इथं काही संबंध नाही। तुमचं कमीत कमी किमान तुमचं SSC म्हणजेच 10वी झालेलं असलं पाहिजे, सोबत तुमचं ITI झालेलं पाहिजे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या ट्रेडमध्ये, दोनपैकी एका ट्रेडमध्ये। आणि याच्यात सर्वात महत्त्वाची अट आहे की फक्त आणि फक्त सातारा जिल्ह्यातले विद्यार्थीच इथे काय करू शकतात, अप्लाय करू शकतात। याचं रेस्ट्रिक्शन आहे, म्हणजे सातारा जिल्ह्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी ही अप्रेंटिसशिप नाही आहे। आणि नंबर पण मोठा आहे, 260 म्हटलं खूप मोठ्या वॅकन्सी होते। आता जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 4 मार्चच्या पूर्वी याच्यामध्ये ऑफलाईन फॉर्म वगैरे पाठवायची गरज नाही आहे। 4 मार्च पूर्वी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तेही कुठे अप्लाय करायचं आहे, जी गव्हर्नमेंटची पोर्टल आहे, कोणती, apprenticeshippindia.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। 100% प्रोफाईल फिल करायची आहे आणि मगच त्याला काय करायचं, अप्लाय करायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट नंबर पण लागणार। तर तुम्ही जसं तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं तसंच तुम्हाला मग त्या तुमच्या याच्यामध्ये गेलं माय अपॉर्च्युनिटीमध्ये, तुमच्या पोर्टलवरती तुमच्या प्रोफाईलमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकून सर्च करायचा आहे। पण त्यापूर्वी जर तुम्ही याच्यापूर्वी जर तुमचं अप्रेंटिसशिप झालं असेल, शिकाऊ उमेदवारी जर पूर्ण झाली असेल, कुठल्याही कंपनीत असो कुठेही असो, जर कंप्लीट झाले असेल तर पुन्हा अर्ज करू नये। आणि अर्ज केल्यानं दिसलं तर तो अर्ज काय होणार, बाद होणार, म्हणजे तुम्हाला अप्रेंटिसशिप आयुष्यामध्ये एकचदा करता येते। ठीक आहे, आणि तुम्हाला अप्लाय करण्यासाठी या इस्टॅब्लिशमेंट नंबरची गरज आहे। हा नंबर काय करायचा, लिहून ठेवायचा आणि जिथे इस्टॅब्लिशमेंट नंबरला सर्च करायचा आहे तिथे सर्च केलं की तुम्हाला बरोबर सातारा सर्कल दिसणार। मग त्याच्यामध्ये 2 ट्रेड दिसणार, काय दिसणार, 2 ट्रेड दिसणार। ठीक आहे, आता त्याच्यानंतर जसं तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरती गेले, प्रोफाईलमध्ये लॉग इन केलं, हे अप्रेंटिसशिप पोर्टलचं आहे, लॉग इन केलं, डाव्या हाताला माय अपॉर्च्युनिटीची टॅब आहे, या टॅबला क्लिक केलं की तर 6 डब्बे येणार। 6 पैकी जो 6वा डब्बा आहे, बॉक्स आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्या बॉक्समध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा। आणि जसं तुम्ही टाकून सर्च केलं की ऑटोमॅटिक काय होईल, तुम्हाला सातारा सर्कल सर्च होणार आणि त्याच्यात 2 पोस्ट दिसणार, एक वायरमन्स करिता आणि एक इलेक्ट्रिशियन। तुमचा जो ट्रेड आहे त्याच्यासाठी काय करायचं, अप्लाय करायचं। परंतु अप्लाय करण्याच्या पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे आपला प्रोफाईल भरून टाकायचा आहे। पटलं इथपर्यंत? ठीक आहे, तर म्हणजे तुम्हाला मेन तुमचा ट्रेड कोणता आहे ते तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे। ज्या ट्रेडसाठी तुम्ही फॉर्म भरताय तो ट्रेड तुमचा असला पाहिजे। ठीक आहे, जर तुम्ही 4 मार्चच्या नंतर जर अप्लाय करत असाल तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। म्हणजे तुम्हाला अप्लाय जर करायचं असेल तर 4 मार्चच्या पूर्वी सोबत तुमची प्रोफाईल 100% भरलेली असली पाहिजे, सोबतच त्या प्रोफाईलमध्ये आधार पण लिंक असलं पाहिजे। 100% भरले की आधार लिंक असल्याचे 100% होतच नाही। ठीक आहे, आणि याचा जो कालावधी असणार आहे तो असणार आहे 1 वर्ष। किती असणार आहे, 1 वर्ष। तर ही जी माहिती होती महत्त्वाची ती होती अप्रेंटिसशिपच्या संदर्भामध्ये। आता जर तुम्ही महावितरण किंवा महापारेषणच्या परीक्षेची किंवा भरती प्रक्रियेसाठी जर अभ्यास करत असाल, स्पर्धा परीक्षेसाठी खास वितरण आणि पारेषण किंवा इतर भारतातल्या जेवढ्या काही आपल्या देशामध्ये वॅकन्सीज येतात ITI बेसवरती टेक्निकल, त्याची जर तयारी करत असाल तर आपल्या ॲपवरती, जे आपलं ॲप आहे CST लॉन्चपॅडचं, त्यावरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे जो इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचा आहे, जो देशातील सर्वच टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम महत्त्वाचा आहे।
आणि उपयुक्त आहेत. जर तुम्हाला याचा मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही डिटेल घेऊ शकता ॲपमधनं किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरनं, किंवा आपल्या चॅनलवरती पण याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल की याच्यामध्ये नेमकं काय काय आहे आणि कसं करायचं. तर ही जे पूर्ण ॲडव्हर्टाईज होती ती होती कुठची होती, साताराची. आणि एकूण ज्या पोस्ट होत्या त्या किती 260. आता व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायचं. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.